आहे का? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज 5:30 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे। आम्ही शिवसेनेच्या वतीनं सगळ्याच आमदारांनी, माजी मंत्र्यांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना कळकळीची विनंती केलेली होती की कुठच्याही परिस्थितीमध्ये सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री बनलं पाहिजे। त्यांनी ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्याच्या संदर्भात देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ते देखील सरकारमध्ये असले पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका होती। आणि मला सांगताना आनंद होतोय की शिवसेनेचे आमचे सगळे आमदार, शिवसैनिक, महायुतीचे सगळे आमचे आमदार आणि माननीय देवेंद्रजींनी स्वतः देखील एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केलेली होती आणि या सगळ्यांच्या विनंतीला, इच्छेला मान देऊन माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हे उपमुख्यमंत्रीपद घ्यायचं मान्य केलं। त्यानंतर आम्ही सगळे माननीय देवेंद्रजींना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर आलेलो होतो। त्यांच्याकडनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शिफारसीचे जे पत्र आहे ते आमच्याकडे देण्यात आलं आणि ते आता आम्ही राजभवनावर येऊन राजभवनाचे जे प्रधान सचिव आहेत प्रवीण दराडे त्यांच्याकडे सुपूर्त केलेला आहे आणि आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही जी इच्छा व्यक्त केली होती त्या इच्छेला मान देऊन माननीय एकनाथ शिंदे साहेब 5:30 वाजता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील हे आता निश्चित झालेलं आहे। इतर मंत्री काही शपथ घेणार आहेत का? तीनच लोक कशामुळे निर्माण झाली होती, काय कारण होतं? कोंडी अजिबात नव्हती। प्रत्येकाची म्हणजे जे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत ते देवेंद्रजी असतील, आम्ही माजी मंत्री सगळे असू, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी असतील, शिवसेनेचे सगळे आमदार असतील, शिवसेनेचे खासदार असतील।